नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाड टेस्ट सिरीज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। हा आपला पार्ट 4 आहे। 2013 ते 2019 पर्यंत अंकगणिताचे कंबाईनचे जे पेपर झाले होते 13 ते 19 मध्ये, त्यातील अंकगणिताचा पार्ट घेतोय आपण। त्यातला हा पार्ट 4 आहे। तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एची परीक्षेतील प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे। जर त्याने 3 भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण जास्त व गणितात 6 गुण जास्त मिळवले असते तर त्याची सरासरी 72 झाली असती। तर ए परीक्षेत किती विषयांना बसला? चांगला क्वेश्चन आहे सरासरीचा। एची प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे, बरोबर। त्याच्यानंतर ती झालेली आहे 72, सरासरी 72 झाली। कधी झाली? जेव्हा 3 भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण जास्त, 3 भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण जास्त मिळवले, म्हणजे टोटल 30 मार्क जास्त मिळवले असते आणि गणितात 6 गुण जास्त मिळवले असते। तर गणितात 6 गुण म्हणजे टोटल 36 गुण जर त्यानं जास्त मिळवले असते। विषय तेवढेच आहेत, इथे जेवढे विषय आहेत तेवढेच विषय इथं आहेत। इथे सरासरी होती 69, पण जर त्याने हे जर 36 गुण एक्स्ट्रा मिळवले असते तर त्याची सरासरी झाली असती 72। तर तो किती विषयांना बसला? अगदी सिंपल आहे। सरासरी कितीने वाढलेली आहे? 69 ते 72, 3 ने वाढलेली आहे। सिंपली 36 भागिले 3 12 विषयांना बसला। हे कसं काढलं? तर हे कसं काढलं बघा, ही एक मेथड आहे। एकदम बेसिक सांगतो ॲव्हरेजचं बेसिक काय माहिती आहे का? ॲव्हरेज म्हणजे काय असतं? सरासरी म्हणजे काय असते? सर्व घटकांची बेरीज अपॉन घटकांची संख्या इज इक्वल टू सरासरी असते। ए म्हणजे किती विषयात समजा त्याची सरासरी 69 आहे, सरासरी 69 आहे, याचा अर्थ असा होतो की त्याची प्रत्येक विषयात त्याला 69 मार्क मिळाले आहेत। त्याला प्रत्येक विषयात 69 मार्क मिळालेत। प्रत्येक विषयात टोटल कितीही सब्जेक्ट असतील 69। याचा अर्थ असा होतो की सरासरी 69 आहे, याचा अर्थ असा होतो की त्याला प्रत्येक विषयात 69 मार्क आहेत। भले त्याला एखाद्या विषयात कमी जास्त असतील, पण जेव्हा सरासरी आपण काढतोय तेव्हा अर्थ असा होतो की प्रत्येक विषयात त्याला 69 मार्क आहेत। इथे सरासरी झाली आहे 72। टोटल विषय इथे सरासरी झाली 72। सरासरी इथे वाढलेली आहे किती? आधी होती 69, झाली 72, सरासरी वाढली 3 ने। याचा अर्थ असा की आधी ए जो होता त्याला प्रत्येक विषयात 69 मार्क होते, पण 36 गुण जे मिळाले, 36 गुण मिळाल्यामुळं त्याची सरासरी 3 वाढली, म्हणजे प्रत्येक विषयावर त्याचे 3 मार्क वाढलेत। प्रत्येक विषयावर 3 वाढलेत। 3 + 3 झालेत किती? टोटल 36। प्रत्येक विषयात 3 वाढलेत, म्हणून 36 भागिले 3, म्हणून टोटल विषय 12। हा आहे कन्सेप्ट। अजून एक मेथड आहे सरासरीची, क्वचितच लोकांना माहीत असेल, इव्हन काहींना माहीत पण असेल। समजा एक सब्जेक्ट असतील, एक सब्जेक्टची एक सरासरी आहे 69, परत एक्स सब्जेक्ट आहेत, सब्जेक्ट तेवढेच आहेत, सब्जेक्ट चेंज झालेले नाहीत, फक्त ॲव्हरेज बदललं आहे। ही एक मेथड आहे बरं का। आता जे मी सांगणार आहे तुम्ही ॲज अ ट्रिक म्हणून पण घेऊ शकता। सरासरी वाढली आहे +3 ने। हे काय, ह्याच्यामध्ये काय ॲडिशन झालेली आहे का? तर नाही, 0। तर ही मेथड अशी आहे, हे जे 0 आहे याने याला गुणायचं आणि याने याला गुणायचं, आणि त्याची बेरीज जेव्हा करणार तुम्ही तेव्हा जे मार्क वाढलेत ना ते येतात बघा। 0 गुणिले 72 इज इक्वल टू प्लस, इथं प्लस येणार, +3x इज इक्वल टू 36। जे वाढलेले मार्क्स आहेत, किंवा इथं जर वय असतं, समजा असा क्वेश्चन असतो की शाळेतील मुलांचं वय सरासरी एवढी आहे, एक्स मुलांची सरासरी, जर त्यात गुरुजींचं किंवा शिक्षकांचं वय जर ॲड केलं तर सरासरी एवढे होते, तेव्हा तुम्ही इथं प्लस काहीतरी होणार, कारण इथं आधी मुलं एक्स असणार, शिक्षकांचं +1 2 3 काय होईल ते होईल, तेव्हा तुम्ही त्या ॲड करणार, आणि जे वाढलेलं जे वजन आहे ते हे असतं। ही एक मेथड आहे, लक्षात ठेवा। 72 × 0
अधिक 3x इज इक्वल टू 36, 3 1 3, 3 12, x इज इक्वल टू 12. x हा 12 विषयाला बसला होता. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, एकदम स्टँडर्ड मेथड आहे. नेक्स्ट क्वेश्चन सोपा आहे, पझल आहे, एकदम बेसिक लॉजिक आहे, घ्यायची गरज नाही क्वेश्चन, पण पडला आहे त्यामुळे घेतोय. एक्झामला आलेला आहे क्वेश्चन. एक्झाममध्ये 15 क्वेश्चन असतील, त्यातले 5-6 क्वेश्चन तरी सोपे असतात आणि बाकीचे क्वेश्चन जरा टफ असतात. जे सोपे क्वेश्चन असतात ते सगळे सॉल्व करतात, सगळेच. आणि जे अवघड क्वेश्चन जो करतो तो सिलेक्शन घेतो. ओके, एकदम सिम्पल लॉजिक आहे. लॉजिक लावून बघा, व्हिडिओ पॉज करून. लॉजिक असा इथं फक्त बेरजेचं लॉजिक आहे. 20 20 40, 5 45 2 47, 8 8 36, 37 10 47. सेम 15 9 24, 24 अधिक x इज इक्वल टू 47. तर x येणार 3 2 23 येणार, इथं 23 येणार. 23 आणि 24 47. एकदम सोपं लॉजिक होतं. पझल जर जेव्हा पडेल तेव्हा पहिल्यांदा बेरजेच लॉजिक लावायचं, आडवी उभी बेरीज करून बघायची, बेरजेच लॉजिक लावायचं. नेक्स्ट क्वेश्चन. 6 वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 3पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 2पट होईल? क्वेश्चन बघा, वरती डिस्प्ले केला असेल. 6 वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. बाप आणि मुलगा, बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. म्हणजे मुलाचं जर 1 असेल तर बापाचं 5 होतं, मुलाचं 10 असेल तर बापाचं 50 होतं. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 3पट होईल. 4 वर्षांनी हा रेशो काय होणार आहे तर 3पट होणार आहे. आता हे क्वेश्चन जे आहेत ह्याच्यामध्ये एक नवीन तुम्हाला ट्रिक सांगतो, मी कन्सेप्ट सांगतो. हे आजचं वय आहे काहीतरी, ही तर आजचं इयर आहे. 6 वर्षांपूर्वी आणि 4 वर्षानंतर म्हणजे टोटल 10 वर्षाचा फरक आहे याच्यामध्ये, बरोबर. इथे डिफरन्स किती आहे 4, इथे आहे 2. जेव्हा असे क्वेश्चन येतील या टाईपचे तेव्हा तुम्हाला फक्त एक करायचं आहे, हा डिफरन्स आणि हा डिफरन्स सेम पाहिजे. इथं 4 आहे, इथं 2 आहे, मग इथं आपण डिफरन्स 4 करून घेऊया. गुणिले 2 करावे लागणार इथं, बरोबर. इथं गुणिले 2 करावे लागणार, इथं गुणिले 2, इथं पण गुणिले 2 करावं लागणार. रेशो किती येणार 6:2 येणार, बरोबर. रेशोमध्ये काय फरक पडला नाही, एकाच 3च रेशो आहे, हा एकाच 3च आहे. फक्त डिफरन्स जो आहे आपण तो 4 केला, डिफरन्स जो आहे तो आपण 4 करून घेतलेला आहे. रेशोमध्ये काही फरक पडलेला नाही. पुन्हा सांगतो, रेशोमध्ये फरक पडलेला नाही. रेशो हा एकाच 3च आहे, 2 के 2 बेत्रिक 6. फक्त हा डिफरन्स जो आहे हा 4 आणि हा 4 सेम करून घेतला. ही एक मेथड आहे, ही एक नाही, नवीन मेथड आहे, वेगळी मेथड आहे. तर बघा काय झालं इथं. आता रेशो काय झाला, नवीन रेशो झाला 5:1 to 6:2. 1 वरून 2 हा जो रेशो, हा मुलाचं जे वय आहे ते 1 वरून 2 झालेला आहे. 5 वरून 6 झालेला आहे बापाचं, बरोबर. फरक किती पडलाय बघा, दोन्हीमध्ये 1चा फरक पडला, 1 युनिटचा फरक पडलाय. इथे पण 1चा फरला, इथं पण 1चा पडला. आणि हे 1 युनिट इज इक्वल टू आपल्याला 10 इयर दिलेलं आहे. कुठं दिलेलं आहे तर हे 6 वर्षांपूर्वी, आजपासून 6 वर्षांपूर्वी आणि 4 वर्षानंतर टोटल 10 इयर. तर 1 युनिट इज इक्वल टू किती असणार 10. 1 युनिट इज इक्वल टू 10 आहे, 1 युनिट इज इक्वल टू 10, 5 युनिट इज इक्वल टू असणार 50, 6 युनिट इज इक्वल टू असणार 60 आणि 2 युनिट इज इक्वल टू असणार 20. आता हे जे वय आहे 60 आणि 20 हे 4 वर्षांनंतर आहे. 4 वर्षानंतर 60 होतं म्हणजे आज आहे 56 आणि ह्याचं पण 20 आहे म्हटल्यानंतर याचा आहे आज आहे 16. सेम 6 वर्षापूर्वी होतं 50, आज होणार 56 आणि याचं होणार 16. तेच लिहिले 56 आणि 16. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 2पट होईल. आता किती वर्षांनी बापाचे वय हे मुलाच्या वयाच्या 2पट होईल. आता इथे जर तुम्ही असं पण करू शकता, तुम्ही 56 अधिक
एक्स अपॉन 16 अधिक एक्स इज इक्वल टू असं ह्या मेथडने पण सॉल्व करू शकता. पण हे सॉल्व करण्यापेक्षा ऑप्शनवरून जावा. ऑप्शन होते याचे 40, 24, 16 आणि 36. तर ऑप्शन क्रमांक 2 होता याचा 24 आणि 24 दोन्हीमध्ये जेव्हा आपण ॲड करेल हे होणार 80 आणि हे होणार 24 आणि 16 40. 24 वर्षांनी ह्या बापाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार. ऑप्शन क्रमांक 2 होता. सांगण्याचा फक्त एकच कन्सेप्ट एकच होता इथं. जेव्हा जेव्हा असा क्वेश्चन येईल बापाचं मुलाचं एवढ्या वर्षापूर्वी एवढं वय होतं किंवा आईचं मुलीशी मुलाचं त्याच्या कुणासोबतही वय असेल असा थोडा इयरचा डिफरन्स जर दिला असेल तर नेहमी लक्षात ठेवा रेशोचा डिफरन्स जो आहे वयामध्ये जो फरक आहे हा फरक आणि हा फरक हा दोन्ही रेशोमध्ये सेम पाहिजे. एक्झाम्पल लगेच सॉल्व होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टाईम स्पीडचा क्वेश्चन आहे. अगेन जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती ताशी 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती होता. ऑप्शन होते 28, 32, 30 आणि 35. हा क्वेश्चन ऑप्शनवरून तुम्ही सोडवू शकताय. पण कन्सेप्ट बघा कसा आहे सोडवायचा कसा बघा. याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला वगैरे काही वापरायचं नाही. ताशी 5 ने वाढवला असता तर किती सांगितलं आहे 1 तास वेळ कमी लागला असता. फक्त तुम्ही एक सिरीज कंटिन्यू करत जायचं आहे. इथेपर्यंत होते बघा. सांगण्याचा उद्देश बघा. आता बघा ऑप्शनवरून तुम्ही सोडू शकता एक्झाम्पल. पण फक्त ऑप्शन जर तुम्ही सोडवून गेला तर 28, 32 त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आहे 30. थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. क्वेश्चन चुकण्याचा चान्सेस जास्त आहे म्हणून सांगतोय. सांगण्याचा उद्देश याच्यामध्ये काय आहे जर ताशी 5 किलोमीटर स्पीड वाढवलं असतं 5 वरून 10 केलं असतं तर वेळ 1 तास कमी लागला असता. फक्त तुम्ही तिरकस गुणाकार करत जायचं आहे. इथं तिरकस गुणाकार करत जायचं आहे. जेव्हा 210 येईल तेव्हा तुम्ही थांबायचं आहे. 10 1 10, 5 2 10, 15 2 30, 10 3 30, 20 3 60, 15 4 60, 25 4 100, 20 5 100, 3 5 15, 150, 25 150, 3 7 21, 210 आणि हे 210 इथे आहे. 3 7 21, 210 आणि 35 210 होतात. 210 जर 5 किलोमीटर ताशी स्पीड वाढवलं असतं 30 वरून 35 केलं असतं तर 1 तास कमी लागला असता. अगदी क्वचित लोकांना माहीत असेल हा कन्सेप्ट. बघा जर 5 किलोमीटर ताशी स्पीड वाढवलं असतं तर हा 1 तास कमी लागला असता. म्हणजे सुरुवातीचं स्पीड होतं 30. ऑप्शन क्रमांक 3. 30 जेव्हा होते तेव्हा 7 तास लागत होते. 35 केलं असतं 5 किलोमीटर स्पीड वाढवलं असतं तर 1 तास कमी लागला असता. पण गुणाकार सेम यायला पाहिजे 210 210 म्हणून ऑप्शन क्रमांक एकदम चांगला कन्सेप्ट आहे. आणि एक्झामिनरकडून सुद्धा हेच अपेक्षित असतं की तुम्ही हा कन्सेप्ट इथं वापरावा. एक्झामिनर पेपर जेव्हा सेट करतात तेव्हा ही मेथड ह्या ट्रिक सगळ्या डोक्यात घेऊनच पेपर सेट केलं असतं. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन 2 1 7 3 1 26 4 1 x. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. 2 8 मध्ये 3 27 मध्ये तुम्हाला रिलेशन गावला असेल लगेच. क्यूबचं रिलेशन आहे 2 चा घन अधिक 1 3 चा घन वजा 1 3 चा घन वजा 1 4 चा घन वजा 1 64 वजा 1 63. इझी एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर सिरीजचा क्वेश्चन होता 4 9 17 35 ... 139. सिरीजमध्ये आणि तर अजूनही सांगतो डिफरन्स जेव्हा सेम असेल तेव्हा मॅक्झिमम चान्सेस असतात की त्याच्यामध्ये
फरकाची ती सिरीज असू शकते. डिफरन्स जर जास्त असेल तर गुणाकाराचं त्याच्यामध्ये रिलेशन असू शकतं. आता इथं बघा डिफरन्स कमी आहे, रिलेशन बेरीज फरकाचं रिलेशन लागते का बघूया. 5 8 17 2 34 18 3 परत 10 काय रिलेशन लागत नाही. पण इथं जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं 4 आणि 9 इथे रिलेशन लागू शकतं. 4 2 8 अधिक 1 9 परत रिलेशन लागतं. 9 2 18 वजा 1 रिलेशन सापडलं. गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 वजा 1 गुणिले 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 2 मायनस 1 प्लस 1 इंटू 2 प्लस 1 प्लस 1 आहे म्हटल्यानंतर इथे इंटू 2 मायनस 1 होणार. 35 2 70 70 वजा 1 69 इथे परत 69 गुणिले 2 अधिक 1 होणार. 9 2 18 138 अधिक 1 139 रिलेशन सापडले. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन ठेवतो याचं कारण आता बघा समजेल तुम्हाला. हे जसे पडले तसे क्वेश्चन घेतले, याच्यामध्ये काहीही चेंज केलेलं नाही. 1 5 126 2 3 काढा. रिलेशन बघा अजून याच्यामध्ये थोडा साम्य तुम्हाला वाटत असेल थोडं तरी. ओके. 2चा घन 8 अधिक 1 9 3चा घन 27 1 28 5चा घन 125 आणि 1 126 तसंच 3चा घन 27 आणि 2 29. पण ऑप्शनमध्ये 29 हा ऑप्शन नव्हता. ऑप्शनमध्ये होते 7 13 21 आणि 35. तर रिलेशन तसं नव्हतं. याच्यामध्ये रिलेशन असं होतं 2चा घन अधिक 1चा घन 3चा घन 27 अधिक 1चा घन 1 सेम 5चा घन अधिक 1चा घन सेम 3चा घन 27 अधिक 2चा घन 8 35 आणि 8 35 सॉरी 27 आणि 8 35 असं रिलेशन होतं. हे दोन एक्झाम्पल थोडे थोडे सेम होते म्हणून ठेवले होते. नेक्स्ट क्वेश्चन अगेन सिरीजचा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे एकदम. याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं क्यूब जर पार्ट असतील घन पार्ट असतील तर लगेच लॉजिक क्रॅक होईल. 4चा घन अधिक 1 5चा घन अधिक 1 6चा घन अधिक 1 7चा घन अधिक 1 8चा घन 512 अधिक 1 513. इझी क्वेश्चन. अगेन लॉजिकल क्वेश्चन. 3 5 12 8 4 7 14 5 2 9 10 व्हॅल्यू काढायची होती. क्वेश्चन इझी आहे. लॉजिक बघा. 5 1 15 15 8 20 120 12 7 2 7 चौक 28 28 पंचे 40 किंवा 5 चौक 20 20 7 40 14 9 2 18 18 10 180 18 येणार आहेत. इझी क्वेश्चन होतं. त्याच्यानंतर अजून एक सिरीजचा क्वेश्चन. 26 6 48 12 96 आणि 24 इथं तुम्हाला टाइम काढायचं. सोपा क्वेश्चन आहे. पाढे जर पाठ असतील तर लगेच सॉल्व होईल. सॉरी ते 24 आहे. 24 2 48 48 2 96 6 2 12 12 2 24 इथे 96 गुणिले 2 होणार 192. इझी क्वेश्चन आहेत. पुन्हा एकदा सिरीजचा क्वेश्चन. 17 30 47 x आणि 93. फरक कमी आहे म्हणजे दोन संख्यामधील फरक कमी आहे म्हणजे सिरीज आहे फरकाची. जर अंतर लांब असतं संख्या जर लांब असत्या तर हा आपण म्हटलं असतं की गुणाकार सिरीज आहे. सिरीज बघा 13
17 हा डिफरन्स माहीत नाही, हा माहीत नाही, हा ओके. इथं 4चा डिफरन्स आहे. इथं पण जर आपण 4चा डिफरन्स केला 17 आणि 4 21 तर इथं 7 आणि 1 8 68 लॉजिक क्रॅक होतं का बघा. इथं जर 4चा डिफरन्स केला परत 21 आणि 4 25 25 आणि 68 93 यायला पाहिजेत. 8 आणि 5 13 3 हातचाला 1 7 3 9 लॉजिक क्रॅक होतं. फरक आहे 4 4 4 डिफरन्स आहे यांचा डिफरन्स आणि परत डिफरन्सचा डिफरन्स आणि हा सेम इथं सिरीज डिफरन्सची होती. इझी क्वेश्चन आहेत, जास्त एक्सप्लेन करत बसायची गरज नाही.